हॅलो गाईज. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे कंपोनंट, कंटेनर अँड विंडो, फ्रेम अँड पॅनल. ठीक आहे. हे सगळं काय आहे हे आपण कुठल्या पॅकेजमध्ये बघितलं तर java.awt मध्ये बघितलं. ठीक आहे. java.awt मध्ये तुम्हाला एक मिनिट दाखवते मी. तर java.awt मध्ये आपल्याला सांगितलंय बघा. तर याच्यामध्ये काय काय सांगितलंय तर आपल्याला बघा GUI component सांगितल्यात, क्लासेस टेक्स्ट फील्ड, GUI कंटेनर सांगितलंय, लेआउट सांगितलंय, त्यानंतर कस्टम ग्राफिक क्लासेस सांगितले. त्यामधलंच आपण आज बघणार आहोत कंपोनंट, कंटेनर, विंडो, फ्रेम अँड पॅनल. ठीक आहे. त्यामध्ये आता आपण काय बघायचंय बघा. तर Java AWT contains the fundamental classes used for the constructing the GUI. GUI म्हणजे काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस. ठीक आहे. एखादा आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेस डिझाईन करायचं असेल तर आपल्याला हेल्प घ्यायला लागणारच आहे AWT ची. AWT मध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर सर्व जे काही कंपोनंट्स आपल्याला आपल्या फ्रेम वरती, आपल्या विंडो वरती जे डिस्प्ले करायचे आहेत ते आपल्याला AWT मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट तोच सांगितलाय बघा. तर आपण फिगर मध्ये बघू शकता. एक मिनिट फिगर मध्ये बघा पहिला तुम्ही. तर AWT ची हायरार्की काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला वन बाय वन ते हायरार्की समजून सांगते की ते कसं वर्क करतं. ठीक आहे. तर एक तुम्ही क्लास तयार केला. ठीक आहे. क्लासचा तुम्ही काय केला, एक ऑब्जेक्ट तयार केला. तो ऑब्जेक्ट कशाला रेफर करतोय तर तो कंटेनरला रेफर करतो, कंपोनंटला रेफर करतो. ठीक आहे. तो कंपोनंट मध्ये काय काय ऍड होणार आहे तर एक बटन होणार आहे, लेबल होणार आहे, किंवा चेकबॉक्स, किंवा चॉईस, किंवा लिस्ट, किंवा कंटेनर होणार आहे. बरोबर. तुम्ही जर याच्यामधलं समजा याच्यामध्ये बटन डिस्प्ले करू शकता, लेबल डिस्प्ले करू शकता. तर तुम्ही कंटेनर डिस्प्ले करणार असाल तर तुम्हाला कंटेनर मध्ये दोन चॉईस भेटतात बघा. एक मिळतो विंडो, दुसरा मिळतो पॅनल. ठीक आहे. विंडो आणि पॅनल मध्ये काय डिफरन्स येणार आहे तर विंडो जे आपण तुम्ही बघता, विंडो मध्ये एक तुम्हाला असा क्रॉस बार तुम्हाला दिसतो. जो ॲरो मध्ये तुम्हाला कसा दिसणार आहे, एक असा क्रॉस बार तुम्हाला एका साईजला दिसतो. आठवतंय का तुम्हाला बघा. ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यानंतर पॅनल मध्ये पण तुम्हाला असं एक अशी पूर्ण एक अशी विंडो दिसणार आहे. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर काय सांगितलंय फ्रेम आणि डायलॉग सांगितलंय. बरोबर. फ्रेम आणि डायलॉग मध्ये काय सांगितलंय, फ्रेम मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, एक फ्रेम मिळणार आहे आणि फ्रेम मध्ये तुम्हाला एक वरती बटन्स मिळणार आहे. ठीक आहे. आणि एक डायलॉग बॉक्स मध्ये, डायलॉग बॉक्स जसा असतो पॉपअप तसा एक डायलॉग बॉक्स मिळणार आहे आणि एक ॲपलेट. ठीक आहे. ॲपलेट मिळणार आहे. त्यानंतर हायरार्की समजली तुम्हाला. त्यानंतर आपण पुढे बघू. कंपोनंट, कंटेनर, पॅनल, विंडो, फ्रेम आर द फंडामेंटल एलिमेंट्स ऑफ द AWT. काय सांगितले बघा. जे काही कंपोनंट्स आहेत, कंटेनर आहे, पॅनल आहे आणि विंडो जी आहे ते काय फंडामेंटल कंपोनंट्स एलिमेंट्स आहेत AWT चे. त्यानंतर काय सांगितले, कंपोनंट्स इज अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दॅट कॅन बी डिस्प्ले ऑन स्क्रीन अँड दॅट कॅन इंटरॅक्ट विथ द युजर. ओके. फॉर एक्झाम्पल ते काय सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू सांगते. तर समजा आता माझी एक विंडो स्क्रीन आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही माझी एक स्क्रीन आहे. स्क्रीन वरती मी काय केलं, एक माझं एक बटन घेतलं. बरोबर. युजर काय करणार आहे, त्या बटन वरती जेव्हा आपला ॲरो क्लिक करेल, ज्यावेळी त्याच्यावर क्लिक करेल त्यावेळी त्याला एक ॲक्शन झालेलं दिसायला पाहिजे, किंवा एक स्ट्रिंग यायला हवी की हॅलो ॲडव्हान्स जावा. ओके. ती जेव्हा येणार आहे त्यावेळी काय म्हणायचं आपण त्याला, आपण काय केलो, एक कंपोनंट यूज केलो आणि त्याला एक आपण लिस्नर दिला, किंवा आपण एक त्याला काही देऊ शकतो, लिस्नरच देऊया आपण की त्याला ऑन क्लिक वरती आपण त्याला एक टेक्स्ट डिस्प्ले आपल्याला व्हायला पाहिजे. मग हे जे आपल्याला मिळणार आहे ग्राफिकल युजर इंटरफेस हे कशा थ्रू मिळणार आहे, AWT थ्रू आपल्याला मिळणार आहे. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय, विंडो इज अन रेक्टँग्युलर एरिया which display on the screen
in different window we can execute different program and display different data. A frame is a top level window with title and a border. Okay, frame मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, टॉप लेवल विंडो विथ टायटल अँड अ बॉर्डर मिळणार. ठीक आहे, डिफरन्स लक्षात ठेवायचं. कंटेनर इज a component that can contain other component. Panel provides space in which a application can attach any other component including other panels. Okay, container is a component. Okay, जो काय आपला कंटेनर आहे, कंटेनर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा माझा एक कंटेनर आहे, इट्स ए व्हिज्युअल इमॅजिनेशन. ओके, देर इज माय कंटेनर. कंटेनर काय करणार आहे, म्हणजे वन बाय वन जे काही कॉम्पोनंट्स येणार आहेत, फॉर एक्झाम्पल माझं बटन येणार आहे, तर ते बटन काय करणार आहे, हा बटन काय करणार आहे, तो कंटेनर मध्ये होल्ड करणार आहे. ओके, जसं तो होल्ड करून होल्ड करून घेतो, म्हणजे काय करणार आहे, तो वन बाय वन तो सर्व काही जे आहे आपले कॉम्पोनंट्स तो आपल्या विंडो वरती किंवा आपल्या स्क्रीन वरती ते काय करायला लागलाय, तो डिस्प्ले करायला लागलाय. युजिंग द साईज, द मोस्ट इम्पॉर्टंट इज पिक्सेल. ओके, तुम्ही विड्थ, हाईट आणि जो पिक्सेल मध्ये तुम्ही पॉइंट दिलाय ना, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय सांगितलंय, तर बघू नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला. कॉमनली युज्ड एलिमेंट AWT हायरार्की क्लास एक्सप्लेन्ड ॲज अ फॉलो. मग आता याच्यामध्ये AWT मध्ये आपल्याला काय काय मिळतं, ऑब्जेक्ट एक मिळणार आहे, कंपोनेंट मिळणार आहे, त्यानंतर कंटेनर आहे, पॅनेल आहे, विंडो आहे, त्यानंतर फ्रेम आहे. ओके, आपण हे वन बाय वन आता आपण बघू काय काय आपल्याला मिळणार आहे. तर फर्स्ट काय सांगितलंय बघा, फर्स्ट आपल्याला दिसतोय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर इट इज रिअल लाईफ. ऑब्जेक्ट म्हणजे काय, it is a reference variable. We can say that reference variable that refers to that class. Okay, तर that object म्हणजे काय बघूया. तर object class is a topmost class and parent of the all the classes in a Java by default. Every class in Java directly indirectly derive from the object class. मी तुम्हाला काय सांगितलं, जावा आपलं काय आहे, OOP लँग्वेज आहे. OOP मीन्स क्लास ऑब्जेक्ट आलाच, क्लास तयार केला म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला बाय डिफॉल्ट यायलाच पाहिजे. ओके, त्यामुळे फर्स्ट आपला जो काय आहे कॉमनली युज्ड एलिमेंट तो आहे ऑब्जेक्ट. नेक्स्ट काय आहे, कंपोनेंट. कंपोनेंट मध्ये तुम्ही बेसिकली तुम्ही सांगू शकता की आपल्याला काय काय येतात, बटन्स, लेबल्स, चेकबॉक्स, हे सर्व कंपोनेंट्स मध्ये येतात. ठीक आहे, मग आता सॉरी ऑब्जेक्टच्या मेथड सांगायच्या राहिल्या माझ्या. तर ऑब्जेक्ट मेथड मध्ये काय येणार आहे बघा, स्ट्रिंग टू स्ट्रिंग. This method what are used because this method returns string representation this object. म्हणजे तुम्हाला एखाद्या स्क्रीनवरती तुम्हाला एखादी स्ट्रिंग दाखवायची असेल तर तुम्ही काय यूज करणार, स्ट्रिंग टू स्ट्रिंग. ओके, त्यानंतर दुसरी मेथड काय आहे, void finalize through throwable. This method invoked by the garbage collector before object being garbage collect. ओके, ही जी मेथड आहे फायनलाइज मेथड, ही आपण कशासाठी यूज करतो, गार्बेज कलेक्टर साठी. ओके, नेक्स्ट जे आपण बघणार आहोत कंपोनेंट. ओके, कंपोनेंट मध्ये आता काय बघणार आहे बघा आपण. कंपोनेंट इज द AWT hierarchy is the component class. Component is an abstract class that encapsulates all the attributes of the visual component. All the user interface elements are displayed on the screen interact with the users as subclass of the component. Component object responsible remembering the current foreground and background color and the current select text font. Okay, तर काय सांगितलंय, कंपोनेंट म्हणजे काय, जे काय तुम्ही स्क्रीन वरती तुम्ही डिस्प्ले करणार आहात, सच as तुम्ही बटन डिस्प्ले करू शकता, लेबल डिस्प्ले करू शकता, टेक्स्ट बॉक्स करू शकता, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काय डिस्प्ले करायचं आहे ते कशात येणार आहे, आपल्या कंपोनेंट क्लास मध्ये येणार आहे.
तर त्याच्या काही मेथड्स 6 मेथड्स दिल्या आहेत त्या बघू आपण वन बाय वन. तर void add method, void add component c. ओके, फॉर एक्झाम्पल component c म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मी एक बटन घेतलं, बटन हा माझा क्लास आहे, बटनचा मी एक ऑब्जेक्ट तयार करून घेतले फॉर एक्झाम्पल बी. तर void add, आता मी इथं काय येणार आहे, तो जो मी बी ऑब्जेक्ट तयार केलाय तो बी ऑब्जेक्ट मी इथं घेणार आहे. तो रेफर कशाला करतोय? माझ्या बटनला रेफर करतोय. म्हणजे बाय डिफॉल्ट माझ्या स्क्रीनवरती बटन ते ऍड होणार. कळालं? दुसरी मेथड काय? सेट साईज. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी बटनच घेते. ओके, फॉर एक्झाम्पल बटन घेतले, पण त्याला मला विड्थ आणि हाईट तरी प्रोव्हाइड करायला पाहिजे. ती विड्थ आणि हाईट मी इथून प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर, इथं void set size दिले, तुम्ही इथं बी डॉट सेट साईज घेऊ शकता. void set layout घेतलाय. आता हे लेआउट मॅनेजर हे मी तुम्हाला थोडं नंतर सांगते. त्याच्यामध्ये ग्रिड लेआउट आहे, त्यानंतर बॉर्डर लेआउट, असे खूप सारे लेआउट्स आहेत. त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचा आहे. सेट व्हिजिबल, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, सेट व्हिजिबल, आपल्याला जे काही कंपोनंट आपण विंडोवरती अप्लाय करणार आहोत हे व्हिजिबल झाले पाहिजे, त्यासाठी आपण सेट व्हिजिबल यूज करणार आहे. त्यानंतर void remove component c, म्हणजे जे आपण काही विंडोवरती किंवा फ्रेमवरती आपण जे काही कंपोनंट्स ऍड केलेले आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे असतील, काढून टाकायचे असतील, तर आपण रिमूव्ह ही मेथड वापरणार आहोत. त्यानंतर सेट बाउंड. ओके, सेट बाउंड मध्ये काय होणार आहे, तर इंट x इंट y विड्थ आणि हाईट. आता मला सांगा, एखादा मी कंपोनंट घेतला, त्या कंपोनंटला मला x पोझिशन y पोझिशन तर द्यावी लागणार. तशी पोझिशन दिली, त्यानंतर विड्थ आणि हाईट हे त्याला प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे, थँक्यू. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघू आपण. पुढच्या लेक्चरमध्ये मी कंटेनर आणि बाकीचे जे काय राहिलेले आहेत ते सांगेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.